वजन कमी करताना आपण बऱ्याचदा भरपूर प्रमाणात डाएट करतो आणि त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो. आज मी तुम्हाला असे 2 प्रकारचे ड्रिंक दाखवणार आहेत. ते तुम्ही कितीही प्या, तुमचं वजन वाढणार नाही. उलटं तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. वजन कमी करताना सर्वात महत्त्वाचं असतं की आपण आपला प्रोटीन इंटेक वाढवला पाहिजे. प्रोटीनमुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रकारचे ड्रिंक्स दाखवलेले आहेत, जे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये सुद्धा घेऊ शकतात. कारण ते भरपूर पोटभरीचे आहेत. फक्त पोटभरीचेच नाही तर तुमच्या शरीराला भरपूर एनर्जीसुद्धा देणारे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी फुटाणे घेतलेले आहेत. ह्यालाच आपण भाजकी चना डाळ असंही म्हणतो. ह्या फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. बरेच जण आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये बाहेरून प्रोटीन पावडर आणतात. महागड्या हजारो रुपयाच्या प्रोटीन पावडरपेक्षा आपण साधं मार्केटमधून जर हे फुटाणे आणले आणि त्याची मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त एक फाईन पावडर बनवून घरात ठेवली तर तुमचं एकदम केमिकल फ्री, नो प्रिझर्वेटिव्ज प्रोटीन पावडर घरच्या घरी बनवून तयार होईल. मिक्सरमध्ये 2 वाटी फुटाणे ॲड करून घेतले आणि त्याची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी फाईन पावडर तयार करून घेतली. जेवढी बारीक पावडर तयार करून घेता येईल तेवढी घ्यायची, नाहीतर त्याला एखाद्या गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतलं तरीही चालतं. आणि आपण सर्वात पहिली ड्रिंक बनवायला सुरुवात करूयात. आणि सर्वात महत्त्वाचं, ही प्रोटीन पावडर तुम्ही 3 महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता. एका ग्लासमध्ये मी 2 छोटे पोह्याचे जे चमचे असतात त्याप्रमाणे प्रोटीन पावडर म्हणजेच आपली चना डाळची पावडर ॲड केली. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं काळं मीठ आणि चवीला छान लागावं म्हणून 2 काळी मिरीची पावडर ॲड करून टाकली. सोबतच त्याच्यामध्ये थोडंसं जिरा पावडर आणि थोडासा चाट मसाला, फक्त टेस्ट येण्यासाठीच ह्या गोष्टी ॲड केल्या. तुम्ही स्किप केल्या तरीही चालतात. एक छोटासा कांदा बारीक बारीक कट करून फक्त थोडासा 1 चमचा तोही ॲड केला. खूप फाईन चॉप केलेला असला पाहिजे. आणि थोडीशी कोथिंबीर. ह्या ठिकाणी तुम्ही काही पुदिन्याची पानं कट करून ॲड केली तरीही चालतं. सुरुवातीला ग्लासमध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्या पावडरच्या गुठळ्या होणार नाहीत. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर वरतून आपण पाणी ॲड करून घ्यायचं आणि त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं. जमलंच तर तुम्ही ह्या ठिकाणी थंड पाणी वापरलं तरीही चालतं किंवा थोडेसे आईस क्यूब्स वरतून टाकायचे आणि तुमचं हेल्दी असं ड्रिंक बनवून तयार आहे. तुम्ही हे ड्रिंक तुमच्या ब्रेकफास्टला सुद्धा घेऊ शकता. इवन जर तुम्ही कोणतं वर्कआउट, वॉक, योगा किंवा जिम करून आलात तर ह्याला ॲज अ प्रोटीन ड्रिंक म्हणून सुद्धा घेऊ शकता. लहान मुलांसाठी सुद्धा भरपूर उपयुक्त आहे. फक्त प्रमाण थोडं कमी जास्त मुलांच्या वयानुसार आपण केलं पाहिजे. आता आपण आपल्या सेकंड ड्रिंकला सुरुवात करूयात. बऱ्याच जणांना वजन कमी करायचं असतं, परंतु त्यांना लो बीपीचा त्रास असतो, म्हणजे त्यांना साखरेचं प्रमाण शरीरामध्ये कमी करायला जमत नाही. तर त्यांच्यासाठी आपलं सेकंड ड्रिंक हे फार महत्त्वाचं आहे. खूप टेस्टी, खूप हेल्दी आणि तेवढंच आपल्या शरीराला फिलिंगसुद्धा ठेवतं. बिलकुलही भूक लागणार नाही ह्याची गॅरंटी आहे. त्यासाठी आपण जी पावडर बनवून तयार केली होती तीच आपण वापरलेली आहे. एका मिक्सी जारमध्ये 2 चमचे पावडर ॲड करून घ्यायची. आपल्याला पाहिजे त्या क्वांटिटीनुसार आपण पावडरचं प्रमाण कमी जास्त करून ठेवू शकतो. आणि हे ड्रिंक बनवायच्याच एक 10 ते 15 मिनटं आधीच मी एका वाटीमध्ये पाणी ॲड करून त्याच्यामध्ये 4 खजूर भिजू घातले होते. त्याच्यामुळे आपल्याला नॅचरल स्वीटनेस येतो. खजूर भिजू घातलेले ते ॲड केले आणि सोबतच त्याचं पाणीही ॲड केलं तरीही चालतं. आणि एक छोटासा बनाना तोही मी त्याच्यामध्ये ॲड केला. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की बनानामध्ये भरपूर एनर्जी असते आणि सर्वात महत्त्वाचं की शरीराची मॅग्नेशियमची कमतरतासुद्धा बनानामुळे भरून निघते. तर आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये एक बनाना तर झालाच पाहिजे. हा छोटासा बनाना होता तो मी ॲड केला आणि मी 1 कप दूध ॲड केलं. हे गाईचं दूध आहे, फुल फॅट मिल्क नाही आहे. तुम्ही ह्या ठिकाणी फक्त पाणी वापरलं तरीही चालतं. आणि हे सर्व आपण मिक्सरमधून फिरून घ्यायचं. ह्या ड्रिंकमध्ये आपल्याला जर काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर आपण तेही करू शकतो, पण कमी प्रमाणात ॲड करायचं, कारण आपण हे ड्रिंक वेट लॉससाठी बनवतो आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की त्याची थिकनेस किती रिच आहे. जर तुम्ही हे ड्रिंक सकाळी तर वजन कमी करताना आपल्या शरीराची मायक्रो अँड मॅक्रो न्यूट्रियंट्सची जी गरज असेल ते ह्या ड्रिंकमधून भरून निघेल. तुम्ही ह्या दोन्ही ड्रिंक ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.